वर्षातून एकदा येणारी ती अत्यंत पवित्र रात्र, ज्या रात्री शिवतत्व पृथ्वीवर जागृत असतं, ज्या रात्री केलेली उपासना अनेक पटींनी फलदायी ठरते. होय मंडळी, आपण बोलतोय महाशिवरात्रीबद्दल. यंदा 2026 साली येणारी महाशिवरात्र नेमकी कधी आहे? या वर्षीचा निश्चित काळ कोणता आहे? पूजा, उपवास आणि उपासना कशी करावी? आणि महाशिवरात्रीचं खऱ्या अर्थाने महत्व काय आहे? ही सगळी माहिती आजच्या या एकाच व्हिडिओत पाहणार आहोत. महाशिवरात्रीची रात्र ही सामान्य रात्र नसते. या रात्री भगवान शिवशंकरांची पूजा, स्तोत्र पठण, मंत्रजप किंवा नामस्मरण केल्यास अनेक जन्मांची पापं नष्ट होतात, मनोकामना पूर्ण होतात आणि शिवकृपा प्राप्त होते, असं शास्त्रांमध्ये व पुराणामध्ये सांगितलेलं आहे. मंडळी, महाशिवरात्र ही कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला येते, पण इतर व्रतांप्रमाणे येथे दिवसाला नाही तर रात्रीला सर्वाधिक महत्व दिलं जातं. शास्त्रानुसार जर चतुर्दशी तिथी 2 दिवसांमध्ये विभागली गेली, तर ज्या मध्यरात्री चतुर्दशी येते, तीच रात्र शिवरात्र मानली जाते. या नियमानुसार यंदा 15 फेब्रुवारी 2026 रविवार या दिवशी महाशिवरात्र साजरी केली जाणार आहे. महाशिवरात्रीच्या व्रतात निश्चित काळाला विशेष महत्व असतं. रात्रीचे एकूण 15 समान भाग केले असतात, त्यातील 8वा भाग म्हणजे निश्चित काळ. यंदा 15 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 12:28 पासून पहाटे 1:18 पर्यंत हा निश्चित काळ असणार आहे. या काळात शिवपूजन, मंत्रजप किंवा अभिषेक केल्यास अतिशय श्रेष्ठ फळ प्राप्त होतं. महाशिवरात्रीचं व्रत अत्यंत सोपं पण प्रभावी आहे. वद्य त्रयोदशीच्या दिवशी एक वेळ सात्विक भोजन करावं. चतुर्दशीच्या दिवशी सकाळी स्नान करून शिवपूजन करावं आणि व्रताचा संकल्प घ्यावा. दिवसभर उपवास, रात्री जागरण आणि भक्तिभावाने शिवनामस्मरण, या 3 गोष्टी महाशिवरात्रीत विशेष मानल्या जातात. महाशिवरात्रीच्या रात्री 4 प्रहरांमध्ये शिवपूजा केली जाते, जिला याम पूजा असं म्हटलं जातं. शिवाला विशेष प्रिय असलेली बेलपत्र, आंब्याची पानं, तसेच पाणी, दूध यांचा अभिषेक केला जातो. महाशिवरात्र साजरी करण्यामागे अनेक कथा सांगितल्या जातात. काही कथांनुसार या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता, तर काही कथांमध्ये सांगितलं जातं की समुद्र मंथनातून निघालेलं हलाहल विष भगवान शिवशंकरांनी याच दिवशी प्राशन केलं आणि सृष्टीला विनाशापासून वाचवलं. म्हणूनच ही रात्र त्यांच्या त्यागाचं स्मरण करून देणारी मानली जाते. मंडळी, महाशिवरात्र ही केवळ एक तिथी नाही, तर आत्मशुद्धीची, भक्तीची आणि शिवतत्वाशी एकरूप होण्याची संधी आहे. या पवित्र रात्री ज्या पद्धतीने तुम्हाला शक्य होईल, त्या पद्धतीने भगवान शिवशंकरांची उपासना करा आणि त्यांच्या कृपेचा लाभ घ्या. कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. अशाच भक्तिपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.